नमस्कार मित्रांनो, या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण आहोत गुजरातमधील नारगोलच्या समुद्रकिनारीवरती। हे सुद्धा पर्यटन एक स्थळ आहे। इकडे सुद्धा चांगला समुद्रकिनारा लाभलेला आहे। पर्यटनासाठी फिरण्यासाठी चांगला मोठा असा समुद्रकिनारा लाभलेला आहे। तर आपण ह्या पर्यटन स्थळी आलेलो आहेत, पण पब्लिक कमी असल्या कारणाने आणि इथे संडेला जास्त पब्लिक राहते। आता दुपारचे टायमिंग आहे, त्यामुळे जास्त पब्लिक पण नाही दिसत, पब्लिकसुद्धा कमी आहे। तुम्ही बघू शकतात इकडचे हे पर्यटन स्थळ चांगले छान असं आहे। हे नारगोलचे आहे, नारगोल गुजरात। बघा, हे एंट्री गेट आहे। हे समुद्रात इथून येतात आणि इकडनं हे थोडं पार्किंगची व्यवस्था आहे, हे पाहू शकतात। आणि हा समुद्र आहे। इकडे समुद्रामध्ये पोहून फिरून थकून झाल्यावर ती माणसं इकडे ही बाजूलाच सरूची बागायत आहे, ह्या बागायतमध्ये येऊन सावली आहे, ते सावल्याखाली बसतात, आराम करतात। काही माणसं इकडेच येऊन दुपारचं जेवणसुद्धा करतात। इकडे हे बागायत सरूची असल्या कारणाने सावलीसुद्धा छान अशी आहे। सुंदर असं हे नारगोलचं किनारा आहे। आणि सरूची झाडं तर खूपच आहेत, खूप उंच गेलेले आहेत। इथे येऊन माणसं बसतात, आराम करतात। असा हा नारगोलचा समुद्र किनारा आहे, पर्यटन स्थळ आहे। या सरूच्या बागायतमध्ये छोटे मोठे दुकानदार सुद्धा आहेत, ते काही थंड विकतात, पाणीसुद्धा विकतात। हे लहान पोरांसाठी थोडे मनोरंजनासाठी आहे। लहान पोरं इकडे सुद्धा थोडासा मन मोकळे करतात, मनोरंजन करतात आणि इथे खेळून झाल्यावर समुद्रात जातात। असा हा नारगोलचा समुद्र किनारा आहे।